आता जी गुंतवणूक करू ते आपले भविष्यात ते आपल्यासाठी फायद्याचंच असणार आहे. आम्ही जे आता आपल्यावर बॉदरेशन असतं ना, लाईट बिल ते आता कमी झालं आहे आमचं. आम्ही आमच्या 2-3 नातेवाईकांना सुद्धा सांगितलं की तुम्ही पण हे सिस्टीम नक्की बसून घ्या, नक्कीच हे फायद्याचं आहे. किमतीच्या संदर्भात एक गोष्ट नेहमी आमच्या व्ह्युअर्सकडून आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारली जाते. आज वाढत्या वीज बिलावर जर सगळ्यात चांगलं उत्तर जर एखादं असेल तर ते म्हणजे सोलर सिस्टीम बसवणं हेच आहे. पण अर्थातच ही पूर्ण जी कन्सेप्ट आहे ही पूर्ण नवीन असल्यामुळे बसवणाऱ्या प्रत्येक त्यांना अपेक्षा आहे अशा कस्टमरला भरपूर याच्यामध्ये शंका आहे. तर त्या शंकामध्ये जर सगळ्यात पहिली शंका बघायला गेलं तर याची कॉस्ट भरपूर लागते असं त्यांचं मत तयार झालेलं आहे. दुसरी गोष्ट, याला मेंटेनन्स भरपूर असतो. त्याचबरोबर घरातले उपकरणं याच्यावर चालतात की नाही, तर असे एक ना अनेक प्रश्न त्याच्यामध्ये असतात. तर ह्याच सोलरविषयी प्रश्नांची समर्पक उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण भरपूर कस्टमरचे जे काही अभिप्राय आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर त्याच शृंखलेमध्ये आज आपण नाशिकमधील गोविंदनगर या ठिकाणी आलेलो आहोत. तर शिरसाट मॅडम आज आपल्या इथे उपलब्ध आहेत. तर त्यांनी 1-2 महिन्यापूर्वीच लूम सोलर कंपनीची 2 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवलेली आहे. तर मॅडमकडून आज आपण जाणून घेणार आहोत की खरोखर त्यांना कसा याच्यामधनं फायदा झालेला आहे, हे बसवत असताना त्यांनी काय विचार केला होता, सर्चिंग कशा पद्धतीने केलं होतं आणि एकूणच सर्वच बाबींची माहिती तुम्हाला आज भेटून जाणार आहे. अगदी माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सुरू करण्याआधी आपण लूम सोलर कंपनीविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊ. लूम सोलर ही भारतीय कंपनी आहे. भारतातील हरियाणा राज्यात 2018 साली या कंपनीची सुरुवात झाली होती. ही कंपनी मुख्यत्वाने सौर पॅनल तसेच लिथियम बॅटरी बनवते. या कंपनीची सर्व उत्पादने अतिशय माफक दरात गिरायकांना उपलब्ध होऊन अतिशय जास्त काळ टिकणार आहेत. लाईफ लॉंग याची काही गोष्टी टिकत असतात. तर सर्वप्रथम मॅडम तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर सगळ्यात आधी आमच्या व्ह्युअर्सला तुमचं नाव, पत्ता आणि हे परिचय आम्हाला थोडंसं सांगा. नमस्कार, मी अश्विनी अरविंद शिरसाट, गोविंदनगरला राहतो आम्ही. मी गव्हर्नमेंट जॉबला आहे, कलेक्टर ऑफिस नाशिक येथे. सध्या माझी बदली तहसील इगतपुरी येथे आहे आणि आम्ही सोलर पॉवर युनिट बसवलं आहे आता 1 महिन्यापूर्वी. अच्छा, तर थोडंसं आम्हाला याच्या टेक्निकल बाबी थोडंसं सांगा भाऊ. हे किती किलोवॅटचं आहे, ऑन ग्रीड आहे काय, ऑफ ग्रीड आहे, त्याविषयी थोडंसं सांगा. तर सदरचं आम्ही जे सोलर युनिट बसवलं आहे ते फक्त आमच्या फॅमिलीसाठी आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही जास्ती मोठ्याची आवश्यकता नव्हती. तर आम्ही 2 किलोवॅटचं बसवलं आहे आणि ते ऑफ ग्रीडच आहे. अच्छा, ऑन ग्रीड सिस्टीम आहे. ऑन ग्रीड सिस्टीम आहे. अच्छा, तर आता याची म्हणजे तुम्हाला कॉस्टिंग किती लागली याच्याकडे आपण येणारच आहोत. पण त्याआधी आता हे बसवण्याच्या आधी तुमच्या घरामध्ये जे उपकरणं तुम्ही यूज करत होता, तर बसवल्यानंतर तेच उपकरणं यूज केले, काही फरक वगैरे काही वाटला का तुम्हाला? म्हणजे जसं आधी होतं तसंच काही फरक नाही वाटला आम्हाला त्याच्यामध्ये. अच्छा, जसे आधी चालत होते तसेच चालत आहेत. अच्छा, म्हणजेच एकंदरीत सोलर बसवल्यानंतर आहे ते उपकरणं अगदी व्यवस्थित चालतात. एकदम काही म्हणजे जाणवलंच नाही. अच्छा, तर मग काय साधारणपणे बसवत असताना तुम्ही कशा पद्धतीनं सर्च केलं होतं, कशी माहिती घेतली होती, त्याविषयी थोडंसं सांगा. आता माझे मिस्टर जॉबला आहेत कंपनीमध्ये. मग त्यांनी पण त्यांचे जे कोणी मित्रमंडळी आहे त्यांच्याकडे चौकशी केली. तर मग आम्हाला हे सोनवणेंचं नाव सांगितलं. मग आम्ही त्यांना अप्रोच झालो. तर मग त्यांचं ओव्हरऑल सर्व त्यांनी आम्हाला समजून सांगितलं. त्याच्यानंतर आम्हाला ते पटलं. त्यांची कॉस्ट पण आमच्या जे बजेट होतं त्यातच बसणारी होती आणि त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं, त्यांची सर्व्हिस सांगितली, ते आवडलं आम्हाला. ते मग आम्ही त्यांना च्या संदर्भात एक गोष्ट नेहमी आमच्या व्ह्युअर्सकडून आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारले जाते की बाबा याला एकतर आधी गुंतवणूक भरपूर लागते आणि मग नंतर हळूहळू आपलं जे बिल कमी कमी होत जातं आणि भरपूर वर्षानंतर हे रिकवर होतात बा पैसे. तर मग कसं तुम्ही या प्रश्नाकडे किंवा या टॉपिककडे कसं बघितलं बा तुम्ही? आता जी आपण आता जी गुंतवणूक करू ते आपले भविष्यात ते आपल्यासाठी फायद्याचंच असणार आहे. आम्ही जे आत्ता गुंतवणूक केली तर आमचा नंतर भविष्यात तो फायदाच देणार आहे, म्हणून त्या दृष्टीनेच आम्ही केलं. आता 1 महिना झाला साधारणपणे बसून, तुम्हाला काही लाईट बिलामध्ये काही फरक वगैरे का लाईट बिलच अजून आलेलं नाही? लाईट बिल सध्या अजून तरी नाही आलं, 1च महिना झालाय आम्हाला बसून. अच्छा, बरं, आता 2 किलोवॅटची सिस्टीम बसवली तर दिवसाला किती युनिट याच्यामध्ये एक अंदाजे तयार होतात आम्हाला सांगा. अप्रॉक्सिमेटली सांगू शकते मी की अंदाजे आता सध्या तरी पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे सध्या तरी 8 ते 10 युनिट अंदाजे तयार होत आहेत. अच्छा,
पण मग असं होत नाही ना की ढगाळ वातावरण आलं आणि डायरेक्ट जनरेशन बंद झालं असं? नाही नाही, आतापर्यंत तर अजिबात. आता येत्या 2-3 दिवसापूर्वीच किती मुसळधार पाऊस होता एकदम, पण एकदाही असं झालेलं नाही की लाईट नाही आहे. अच्छा, म्हणजे एकदम प्रॉपर चालू आहे. टीव्ही आहे, वॉशिंग मशीन आहे, फ्रीज आहे, सगळे युनिट्स आहेत, आमचे लाईट्स पण भरपूर आहेत. तर एकदम सगळे प्रॉपरली चालू आहेत. आणि आता गणपती होते त्याच्यामध्ये तर आम्ही सर्व लाईट यूज करत होतो, पण अगदी कुठेच काहीच प्रॉब्लेम आलेला नाही. नेमकं तेव्हाच पाऊस होता भरपूर, पण काहीच प्रॉब्लेम आला नाही आम्हाला. मग तुमच्या लाईट वापराच्या पॅटर्न मध्ये म्हणजे काही असा बदल झाला का बाबा सोलर बसवल्यानंतर तुम्ही फ्रीली एनर्जी यूज करायला लागले का? असं ते तर काही आहेच. त्याचं म्हणजे लाईट बिल जास्त येणार नाही हा तर एक आपल्याला विचार असतोच ना. हा, नाही तर त्याच्यामुळे आपल्याकडे आम्ही असं, एकदम हा, आपल्या बोकडं बंद झालं की लाईट बंद टीव्ही करा, हे घेतला करा. नवीन. अच्छा आता भरपूर त्याचा आस्वाद घेतोय टीव्हीचा. अच्छा, म्हणजे अगदी फ्रीली तुम्ही लाईट यूज करू शकता. आपल्यावर बॉदरेशन असतं ना, लाईट बिल ते आता कमी झालंय आमचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण लाईट बिल भरू शकतो म्हणून लाईट बिल जास्त वापरायचं, पण निसर्गावर बी त्याचे भरपूर वाईट परिणाम होत असतात. ते तर आहे. आपण जास्त वापरतो, पण एक निसर्गाची मदत घेऊन आपण एक त्या पद्धतीने बनवत आहोत, तर नक्कीच त्याच्यामध्ये आहे. तर आता याच्या थोडंसं किमतीकडे आपण वळूया. तर साधारणपणे किती खर्च आला आहे बसवण्यासाठी? आम्हाला अंदाजे 1,30,000 रुपये आलाय खर्च. अच्छा, तर मग याच्यामध्ये सर्व आलं का, हे बसवून देणं वगैरे हो, सगळं? सर्व सर्व्हिसिंग वगैरे सगळं आहे, सर्व त्याच्यामध्ये आलं. बाकी काहीच नाही खर्च केलाय आम्ही. बरं, त्यानंतर काही सबसिडी वगैरे काही असतं केलं याच्यामध्ये? सबसिडी असते ना, पण अद्याप तर काही अजून आम्हाला 1च महिना झाल्यामुळे अजून नाही काही त्याचे रिटर्न्स आले. ठीक आहे. आता त्यानंतर महिनाभरामध्ये काही प्रॉब्लेम आले का याच्यामध्ये? नाही, मुळीच नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आले. बरं, आता जी कंपनी आहे लूम सोलर, तर हिचं तुम्हाला नाव कसं समजलं किंवा म्हणजे कसं या कंपनीपर्यंत गेले बा, थोडंसं त्याविषयी सांगा मला तुम्ही. आता मी आधी सांगितलं त्याप्रमाणे माझे मिस्टरांच्या कॉन्टॅक्टमधले होते, त्यांनी 2-3 जणांनी बसवलं होतं यांच्याकडनं. त्याच्यामुळे आम्ही त्यांना अप्रोच झालो, आम्हाला त्यांचं नाव कळालं, त्यांची सर्व्हिस चांगली आहे हे पण कळालं त्यांच्याकडनं. मग आम्ही त्यांना अप्रोच झाला. आणि इव्हन आमचे 2-3 नातेवाईक आहेत ज्यांना आम्ही याचं महत्त्व सांगितलं, आणि आम्ही पण त्यांना यांचं सोनवण्यांचं नाव सांगितलं की तुम्ही त्यांना अप्रोच व्हा, त्यांच्याकडनं युनिट बसवून घ्या, एकदम चांगल्या प्रकारे सर्व्हिस देतात ते. आता त्यानंतर बऱ्याच वेळा अशी एक तक्रार ऐकायला मिळते की सोलर बसून लाईट बिल कमी होतं, पण बाबा आमचं टेरेस फार गुंतलं जातं बा त्याच्यामध्ये, तर असं काही झालं का? आता इथे बघतातच आहे तुम्ही, कुठेच टेरेसला काही प्रॉब्लेम आलेला नाही. उलट ते थोडीशी जागा झाली आम्हाला सावलीसाठी किंवा इतर काही करण्यासाठी, अजिबात नाही. टेरेस पुरेपूर वापर आहे टेरेसचा पण. ओके, बरं, हे सोलर सिस्टीम बसवण्याआधी तुम्हाला लाईट बिल किती यायचं साधारण? आम्हाला अंदाजे 2,000च्या पुढेच जायचं. अच्छा, मग आता तुमचं जवळपास आपण बघतोय की 8-9 युनिट्स दररोज तयार होतात, म्हणजे एकंदरीत तुमचं लाईट बिल फार कमी होईल याच्यामध्ये. पण एक असंही दिसतंय की तुम्ही लाईट कमी वापरताय आणि जास्त तयार होतंय, मग हे युनिट शिल्लक राहत आहेत तुमचे, याचं पुढं काय होतं असं? ते MSCB ला जातात ना ते युनिट. अच्छा, तर व्ह्युअर्सला मी सांगू इच्छितो की ते युनिट जे असतात न वापरले गेलेले युनिट हे MSCB कडे क्रेडिट होतात, आणि पुढे चालून ज्यावेळेस यांचा यूज वाढणार आहे त्यावेळेस ते इकडे यांच्याकडे यूजला अवेलेबल होत असतात. पुढे चालून MSCBचं असं देखील आहे की त्याचे देखील एक वर्षाच्या शेवटी काहीतरी पैसे त्यांना भाव. आता बऱ्याच वेळा असं होतं की जनरेशन जास्त होतं, बसवताना आपण जास्त कॅपॅसिटीची बऱ्याच वेळा सोलर सिस्टीम बसवतो भविष्यातल्या यूजनुसार, तर ते कदाचित त्याचं पेमेंट देखील लेडीज म्हणून थोडक्यात त्या अँगलने जर आपण बघायला गेलं तर तुम्ही बाकीच्यांना काय सांगू शकाल भाऊ याच्याविषयी, घ्यायला पाहिजे किंवा काय? नाही, आम्ही जसं तुम्हाला आधी सांगितलं तसं आम्ही आमच्या 2-3 नातेवाईकांना सुद्धा सांगितलं की तुम्ही पण हे सिस्टीम नक्की बसून घ्या, नक्कीच हे फायद्याचं आहे. जसं आपण म्हणतो झाडे लागवा, झाडे जगवा किंवा आपली पृथ्वी वाचवा, तसंच हे पण आहे. इलेक्ट्रिसिटी आपल्या जर भविष्यासाठी आपण विचार करणार असेल, आपल्या पुढच्या पिढीने जास्तीत जास्त लाईट मिळावी, तर आपण हे नक्कीच सोलरचा वापर केला पाहिजे. आमच्याकडे सोलर हीटर पण आहे. आम्ही जास्तीत जास्त पर्यावरणाचा विचार करून त्याप्रमाणे आम्ही. अच्छा, बरं, याच्यावर आपण असे लक्षात आलं होतं की आपण जे गॅस यूज करतो तर त्या गॅसऐवजी आपण इंडक्शन जरी यूज केलं तर तो पण म्हणजे तुम्ही त्याचं काही हे केलं? घ्यायचंय मला, आता इंडक्शनच घ्यायचंय. आमची नेक्स्ट स्टेप तीच आहे, इंडक्शन घ्यायचं आहे आम्हाला. म्हणजे इथं बघू शकता नुसतं लाईट बिल नाही तर गॅसचा सुद्धा खर्च इथं कमी होत आहे. प्लस आपण जर आता ज्या इलेक्ट्रिक व्हेकल्स आलेले आहेत त्यामध्ये 2 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असतील, त्याचं देखील चार्जिंग आपण याच्यावर करू शकतो. आणि पूर्ण जो काय आपला डिझेल पेट्रोलवर होणारा खर्च सुद्धा कदाचित आपण मोफत करून घेऊ शकतो. नुसतं लाईट बिलाचाच प्रश्न नाही तर सर्वच प्रश्न याच्यामध्ये मिटू शकतात. तर असं सगळ्याच बाबतीत चांगली अशी सिस्टीम आहे. तर मला तरी असं वाटतं की व्ह्युअर्सचे सगळे डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील. तर मॅडम, तुमचे धन्यवाद व्यक्त करतो, तुम्ही तुमचा वेळ दिला आणि मौल्यवान विचार व्यक्त केले. आभारी आहोत मॅडम. धन्यवाद.